गुड इव्हनिंग फायटर्स. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. सर लोडिंग होते नाही होत. चला क्लिअर. कालच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं बाळांनो, जो सिलेबस होता त्याचा अनालिसिस केला आपण की नेमकं कुठले चॅप्टर आहेत, काय आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला विचारतात. बरोबर आहे की नाही. हा सर्व पार्ट आपण कालच्या लेक्चरमध्ये क्लिअर केला. यस ओके. आता आपण गणिताचा जो पहिला पार्ट आहे बघा, मॅथचा जो पहिला युनिट आहे ज्याचं नाव आहे संख्याज्ञान नंबर सिस्टम, तर त्याला आपल्याला स्टार्ट करायचं आहे आज. ओके ओके चला क्लिअर आहे. कोणाला आणखी मानसी सर लोडिंग होतंय, रिजॉईन करा सर्वांनी, रिजॉईन करा. रिजॉईन केल्याच्या नंतर मग दिसेल बघा तुम्हाला क्लिअर. आलं लक्षात. ओके चला झालंय. हा सर्वांनी बाळांनो आता हा जो सिलेबस दिला ना आपल्याला, हा सिलेबस स्पर्धा परीक्षा कॉम्पिटेटिव्ह नावाचा जो विषय आहे, मग ती शालेय असेल किंवा तुमची 12वी झाल्यानंतरच्या स्पर्धा परीक्षा असतील, त्या सर्व स्पर्धा परीक्षांना हाच सिलेबस आहे. तेच नैसर्गिक संख्या, तेच समसंख्या, तेच विषम संख्या, हे सगळं तेच आहे. नवीन काहीही नाही भविष्यामध्ये. त्याच्यामुळं ह्या स्पर्धा परीक्षात म्हणजे शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी करताना वर्गामध्ये किंवा इयत्ता समजा 6वी 7वीचे विद्यार्थी असतील तर जेवढे विद्यार्थी असतील बाळांनो प्रत्येकानं ही परीक्षा द्यायला पाहिजे. स्कॉलरशिप मिळेल. बरोबर आहे. काही लोकांना वाटत असेल कुठं मला स्कॉलरशिप मिळेल. हे बघा स्कॉलरशिप तर मिळणारच आहे, हा तर आपला त्याचा एक एक्स्ट्रा फायदा आहे. पण याचा दुसरा महत्वाचा फायदा असा आहे की ह्याच तुम्हाला म्हणजे अभ्यासक्रमावर भविष्यात स्पर्धा परीक्षा द्यायच्यात आणि त्या प्रत्येकाला द्यायच्यात म्हणजे द्यायच्यात. ओके. कारण तुम्हाला जर समजा क्लास 1 प्रशासकीय अधिकारी व्हायचा असेल तर तुम्हाला म्हणजे जो सिव्हिल मध्ये म्हणजे सिव्हिल सर्व्हंट असेल म्हणजे काय लोकांमध्ये काम करत असेल किंवा जे सरकारी नोकरी आहे त्याच्यामध्ये जर जायचं असेल तर बाळांनो हाच सिलेबस आहे. ओके. मग तुम्हाला त्यासाठी ह्या स्पर्धा परीक्षा कोणती असो, तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं बघा, चित्रकलेची असेल तरी द्या. एलिमेंटरी इंटरमिजिएट ह्या चित्रकलेच्या परीक्षा येतात. त्याच्यामध्ये ए ग्रेड असो, बी ग्रेड असो, सी ग्रेड असो, कोणताही ग्रेड असो, ती फक्त परीक्षा द्या. कारण तुम्हाला भविष्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या फक्त ज्या लोकांकडे त्या परीक्षांचे सर्टिफिकेट आहेत त्यांनाच ती परीक्षा देता येते. असे स्पेशल त्यांच्या जागा असतात. आणि ती परीक्षा कधी देऊ शकतो आपण? 5वीला देऊ शकतो, 6वीला देऊ शकतो, 7वीला देऊ शकतो, 8वी 9वी 10वीला देऊ शकतो. बरोबर आहे. मग आपण काय करायचं, त्या वर्गात असेल 7वीला असेल, 8वीला असेल, 5वीला असेल तर तेव्हाच त्या परीक्षा द्यायच्या बाळांनो. त्याच्यामुळे परीक्षा कोणतीही नाकारायची नाही. म्हणून तुम्हाला म्हटलं की काय, जेवढेही आपल्या ओळखीचे असतील त्या सर्वांना सांगायचं ही परीक्षा सर्वांनी द्यायची. आता राहिला विषय काय, ह्याचा अभ्यासक्रम काय आहे, ह्याचा अभ्यास कसा करावा है ना. मग त्यासाठी आपल्याला ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमीची जी बॅच आहे, ज्यांनी ज्यांनी जॉईन केली त्यांना काय अडचण नाही. परंतु ज्यांनी जॉईन केलेली नाही त्यांना सांगा की याच्यामध्ये तुम्हाला आता कळेल मी काय लिहून देतो तुम्हाला पहिल्या युनिटचं आणि नेमका तो सिलेबस असतो काय आणि त्याचा डीप काय असतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे एकदा जर आपण हा अभ्यास केला तर नंतर गरजच पडणार नाही की बा एक्स्ट्रा काहीतरी करण्याची. तुम्ही 12वी झाल्या झाल्या ताबडतोब जर तुम्हाला म्हटलं ना की पोलीस भरतीचा पेपर आहे हा सॉल्व्ह करा, तुम्ही टोटल पेपर सॉल्व्ह करणार. एवढं सोपं असतं ते. म्हणून तुम्हाला म्हटलं इथेच हा बेस क्लिअर व्हावा. म्हणून तुमच्या सर्व मित्रांना सांगायचं ही परीक्षा द्यायचे आणि याचं मार्गदर्शन आपल्या ह्या ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे. आणि ते सुद्धा काय आहे तर बेसिक टू ऍडव्हान्स लेवलचं. इथे सर्व शिक्षक हे सर्व गुण संपन्न आहेत. म्हणजे काय तर याच शिक्षकांना स्कॉलरशिप, त्याचबरोबर MPSC UPSC परीक्षा, त्याचबरोबर नीट JEE ह्यांचा अनुभव असलेले शिक्षक आहेत. तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये जा तुम्हाला इथे गायडन्स उपलब्ध आहे. आलं लक्षात. त्याच्यामुळे यांची लिंक सर्वांना पाठवा, त्यांना पण जॉईन व्हायला सांगा. यस ओके. हां आलं लक्षात. ओके चला मग आता जाऊ. लागेल 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 या मेन मुद्द्याकडे. आता आपला महत्वाचा मुद्दा आजचा काय आहे तर आजचा आहे की आपला पहिला टॉपिक ज्याचं नाव आहे संख्या ज्ञान. ज्याचं नाव काय आहे संख्या ज्ञान, ज्याला म्हणतो आपण नंबर सिस्टम. हे बघा कुठलाही मीडियम असो, मराठी मीडियम असो किंवा इंग्लिश मीडियम असो, कोणत्याही मीडियमचा विद्यार्थी असो, त्याला आपल्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती कधीच लँग्वेजची अडचण येणार नाही. कारण दोन्ही शिक्षक हे तुम्हाला बायलँग्वेज शिकवण्यासाठी समर्थ आहेत. मग तो कोणताही अभ्यासक्रम असो. ठीक आहे. त्याच्यामुळे कधीच अडचण येणार नाही.
या इकडे आता संख्या ज्ञान. त्याच्यामुळे इंग्लिश मिडियमचे मुलं असतील त्यांनाही सांगा, मराठी मिडियमचे असतील त्यांनाही सांगा, सेमीवाले असतील त्यांनाही सांगा. ठीक आहे, त्यांनाच कशाला ठेवता बाजूला. नंबर सिस्टम आपला हा पहिला युनिट आहे बघा याच्यातला, संख्या ज्ञान नंबर सिस्टम. मग आता याच्यामध्ये आतमध्ये आपल्याला काय दिलेत, छोटे छोटे पॉइंट दिलेत, समसंख्या, विषम संख्या है ना, इवन नंबर्स, ऑड नंबर्स, नॅचरल नंबर्स, नैसर्गिक संख्या, हे असे दिलेले आहेत. बरोबर आहे. मग आपण इथे सुरुवात करताना नॅचरल नंबर पासून सुरुवात करणार आहे. आता मी बेसिक लेक्चर जेव्हा घेतले ना आपण याच्या मागे डेमो क्लास, तर त्या डेमो क्लासमध्ये हा पार्ट मी टोटल क्लिअर केलाय, पण थोडंसं अजून डीपमध्ये आज आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे. ओके, चला. जे कोणी नवीन विद्यार्थी असतील ज्यांना जॉईन करायचे पण मला कसं शिकवतात हे बघायचं असेल तर आपल्या ॲपमध्ये डेमो क्लास म्हणून एक मी फोल्डर बनवलेला आहे. तुमच्या कोर्समध्ये एक डेमो क्लास, गणिताचे डेमो क्लास, मॅथ्स डेमो क्लास आणि इंग्लिश मराठी डेमो क्लास, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही ते क्लास बघू शकता. ओके, चला, ते फ्री असतील. पहा आता कोणते डेमोवाले. चला, आता याच्यामध्ये महत्वाचा आहे तो बघा, संख्या ज्ञान म्हटलं, संख्या म्हटलं की आपल्याला एकच पहिला आठवतं, ते म्हणजे नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर. बरोबर आहे. मग पहा आता नैसर्गिक संख्या. अब ये वाला पार्ट हम कहीं पे भी जाओ, कहीं पे भी आप जाओ, इसका मतलब क्या, स्कूल लेवल पे जाओ, कॉम्पिटिटिव एग्जाम में जाओ, ये पहला ही आपका पार्ट होगा, नेचुरल नंबर्स, नैसर्गिक संख्या. बरोबर है. अब ई ससुरा का कहता है देख लो, ईमा हमका नेचुरल नंबर कहते, ई को का कहते, नेचुरल नंबर, नेचुरल नंबर. अब हमका एक क्वेश्चन पूछना है आपको, अब ये नेचुरल नंबर है तो ये कहां मिलता होगा, नैसर्गिक संख्या आहे. आवाज वाढवा, आवाज तर फुल आहे सिद्धांत महाराज. आणि टाइम टेबल्स कधी येणार, कोणत्या दिवशी, कोणता लेक्चर सांगितला ना टाइम टेबल तुम्हाला. का बात कर रहे यार, सुनो. बुधवार म्हणजे काय, वेनसडे. ठीक आहे. गुरुवार थर्सडे, शुक्रवार फ्रायडे. याच्यामध्ये काय असणार आहे, मॅथ्स आणि रिझनिंग असणार आहे. बरोबर आहे. तर इथे असेल मॅथ्स, इथे पण असेल मॅथ्स आणि इथे असेल बाळांनो रिझनिंग. पुढच्या आता आठवड्यापासून आपले स्टार्ट होईल. आता आपण पहिलं लेक्चर घेतोय ना, त्याच्यामुळं आज मॅथ घेतलं. ठीक आहे. तर हे असेल मॅथ. ओके, बुधवार, गुरुवार, शुक्रवार हा आपला टाइम टेबल आहे बाळांनो. याच्यामध्ये काय असेल, मॅथ असेल. आता राहतो कोणता तुमचा, सोमवार, मंगळवार, बुधवार, शनिवार. या दिवशी आदरणीय सुंबे सरांचे लेक्चर असतील. म्हणजे काय, मराठी आणि इंग्रजी व्याकरण. काय असेल, मराठी आणि इंग्रजी व्याकरण. आलं लक्षात. हे मधले जे येतं बुधवार, गुरुवार, शुक्रवार, हे आपला टाइमिंग टेबल असेल. यस, ओके. आता काय अडचण, नो प्रॉब्लेम. चला या. चलो, नैसर्गिक संख्या का बोलते इसको, इसका नाम है नैसर्गिक संख्या. नैसर्गिक म्हणजे काय, नेचर म्हणजे काय, निसर्ग. मग ह्या काय निसर्गात सापडत्यात का, हो, ह्या काय निसर्गात सापडत्यात का, जंगलात सापडतात का. ह्या नैसर्गिक संख्या काय जंगलात जाऊन आणावं लागतील का आपल्याला, होय, का शेतात सापडतात, तिकडं कापसात सापडतात का, ऊसात सापडतात, कुठं सापडतात. मग त्याचं नाव का बरं नैसर्गिक संख्या आहे. हे लई सोप्पा आहे. पहा, ज्या संख्यांचा वापर दररोजच्या जीवनामध्ये, दररोजचं जीवन आपण निसर्गात जगतो, निसर्गासोबत आपण वागतो, निसर्गात खेळतो. बरोबर आहे. याच्यात काही व्यवहार पण करतो आपण, मग ते पैशाचे असतील किंवा वस्तूंचे असतील किंवा कशाचे असतील. बरोबर आहे. जसं की पहा, आता पहिले याचं एक वाक्य लिहितो, काय की नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या संख्यांचा आपण दररोजच्या जीवनामध्ये काय करतो, वापर करतो मोजण्यासाठी, त्याला म्हणतो आपण नैसर्गिक संख्या. राईट. द नंबर विच इज यूज इन अवर डेली लाईफ फॉर काउंटिंग. इन अवर डेली लाईफ कशासाठी यूज करतोय, फॉर काउंटिंग. इट इज सेड टू बी अ नॅचरल नंबर. कळालं तुम्हाला. यस, ओके, नॅचरल नंबर. मग आता हे नॅचरल नंबर दररोजच्या जीवनात वापरतो. कसे वापरतो पहा. आता समजा तुम्ही आज शाळेत गेले आणि काय म्हटले, मी आज 4 चपात्या खाल्लो. किती खाल्लो, 4 चपात्या. 4 काय झालं,
नंबर झाला की नाही. कशासाठी तुम्ही यूज केलं ते, तर यूज केलं सांगण्यासाठी की बाबा मी 4 चपात्या खाल्लो, आज मी सकाळी 10 किलोमीटर पळालो. मग 10 काय झालं, नंबर झाला. कशासाठी, मोजण्यासाठी वापरला है ना, बरोबर आहे की नाही. आज मी सरांच्या 2 छड्या खाल्ल्या. किती खाल्ल्या, 2 छड्या. आज मी 5 उठबशा काढल्या. मग हे काय होय, 5, 2, 10, 12 हे वापरले आपण. कशासाठी वापरले, मोजण्यासाठी वापरले ना राव. मग त्याला म्हणतात मोज संख्या. आलं लक्षात. मग चला आता काय म्हणायचं पहा आता याला. या नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर. तर इथं बघा काय म्हणतो, ज्या संख्यांचा वापर बाय लँग्वेज लिहितो हा, पहिल्यांदा मराठीत लिहित असेल कोणताही कन्सेप्ट, कुठलाही कन्सेप्ट, आणि त्याच्या खाली इंग्लिशमध्ये असेल हा. ज्या संख्यांचा वापर, बघा ज्या संख्यांचा वापर दररोजच्या जीवनामध्ये कशाला होतो, मोजण्यासाठी. जीवनात मोजण्यासाठी होतो, दररोजच्या जीवनात मोजण्यासाठी होतो त्या किंवा त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. त्यांना काय म्हणायचं, नैसर्गिक संख्या म्हणतात. ओके, इट्स कॉल्ड नॅचरल नंबर. नैसर्गिक संख्या म्हणतात. राईट, येस. बर, मग आता पाहायला काय म्हणतो, तसेच यांना मोज संख्या असे म्हणतात. मोजण्यासाठी होतो ना, मग मोज संख्या असे म्हणतात. ठीक आहे. पहा मग आता याला लिहिताना असेल या, द नंबर विच इज यूज in our daily life for counting the number which is used in our daily life for counting is called natural number. बघा, नॅचरल नंबर. ठीक आहे, यस, नॅचरल नंबर. इट आल्सो कॉल्ड काउंटिंग. लिहायचंय बाळांनो आजपासून प्रॉपर व्यवस्थित. आल्सो कॉल्ड काउंटिंग नंबर. ठीक आहे. चला, तुम्हाला लिहायचं आहे प्रॉपर व्यवस्थित. हेडिंग लिहिली, त्याच्या खाली लिहिलं नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर. मराठी मीडियमचे विद्यार्थी असतील त्यांनी मराठीत लिहा, इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी असतील त्यांनी इंग्लिशमध्ये लिहा. यस, ओके. द नंबर विच इज यूज इन अवर डेली लाईफ फॉर काउंटिंग इट इज नोन ॲज नॅचरल नंबर. आता बघा, मी तुम्हाला उदाहरण देतो. लिहिलं की डन बोलत चला मला. पहा, आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल असा आहे. झालं का तुमचं? चला, एक्झाम्पल असा आहे. पहा, आता तुम्ही एवढ्या दिवस कुठे गेलते, मामाच्या गावाला गेलते, बरोबर आहे. मग मी तुम्हाला मागच्या वेळेस एक्झाम्पल काय दिलं, मामाच्या घरी गेल्यानंतर. मामाच्या घरी कशाला गेलतो, आंबे खायला गेलते, मग आपण आंब्याचं उदाहरण दिलं. आता तुम्ही मामाच्या गावावरून घरी आले, कुठं आपल्या घरी आले. मग त्याच्यानंतर आता तुम्ही शाळा सुरू झाली, शाळेला चालले, बरोबर आहे. बरं, शाळेला जात असताना काय झालं, आता समजा तुमची बस नाहीये. मग पप्पा काय म्हटले, चल मी तुला सोडतो एक 4-5 दिवस, नंतर बस सुरू झाली की मग तू जात राहा, बरोबर आहे. मग काय झालं पहा, शाळा सुरू झाली, पप्पा सकाळी उठले आणि तुला म्हटले चल बाळा आपल्याला शाळेला जायचंय. मग तुम्ही शाळेला निघले, पण शाळेला जात असताना काय झालं, गाडीतलं पेट्रोल संपलं. काय झालं, गाडीतलं पेट्रोल संपलं. कमी झालं थोडंसं, पेट्रोल पंपापर्यंत गाडी गेली समजा. मग आता तुम्ही पेट्रोल पंपावर गेले आणि पेट्रोल पंपावर गेल्याच्या नंतर पेट्रोल पंपावाल्याला काय म्हटले, हे घ्या पैसे आणि आम्हाला 1 लिटर पेट्रोल द्या. काय म्हटले, मला 1 लिटर पेट्रोल द्या. दिले का नाही त्यानं पेट्रोल? देईन ना त्यानं, 1 लिटर पेट्रोल देईन. पैसे घेतले, पेट्रोल दिलं, तुम्ही निघून गेले. ओके, चला, शाळा सुटली, पप्पा घरी आणून सोडले, राईट. मग क्लास केला तुम्ही,
आपला क्लास संपला, अभ्यास केला, रिव्हिजन केलं, सकाळी उठले, पुन्हा शाळेला गेले. शाळेला जात असताना पप्पानं काय म्हटले, चल थोडंसं पेट्रोल टाकू आज पण गाडीमध्ये. पण आता बघा, जेव्हा तुम्ही पेट्रोल पंपावर गेले तर तुम्ही पेट्रोल पंपावाल्याला काय म्हटले माहितीये की दादा मला 0 लिटर पेट्रोल द्या. काय म्हटले तुम्ही? 0 लिटर पेट्रोल द्या. अयो, पेट्रोलवाला मामा तुमच्याकडे असा बघला. का बघला बरं? असा का बघला असेल? कुठं 0 लिटर पेट्रोल असतं का हो, असा म्हणला ना त्यानं. बरोबर आहे. तुम्ही म्हणले कस काय शून्याचा वापर होत नाही? होय, त्यानं म्हणला होत नाही वापर. शून्याचा वापर दररोजच्या जीवनात होत नाही. मग त्यानं म्हणला 0 कुठं लिटर असते का राव? 0 लिटर पेट्रोल असते का कुठं? नाही ना. मग जाऊ द्या म्हणले, काहीतरी थोडंसं पेट्रोल टाकलं, निघून गेले. बरोबर आहे. म्हणजे त्या पेट्रोल पंपवाल्याला पण कळालं की शून्याचा वापर होत नाही. बरं, पुन्हा तिसरा दिवस आला आता तुमचा. तिसऱ्या दिवशी गेले आणि पेट्रोल पंपवाल्याला म्हटले, काय मला -2 लिटर पेट्रोल दे. आता हो, पेट्रोल पंपवाला असा बघला तुमच्याकडं, म्हणला काय राव तुम्ही, -2 लिटर कुठे पेट्रोल असतं का? 2 लिटर म्हणा, मायनस नसते म्हणाला पेट्रोल. हे काय म्हणला? मायनस पेट्रोल नसते म्हणला. बरोबर आहे. 2 लिटर म्हणा. म्हणजे याचा अर्थ काय? तुम्ही जेव्हा त्याला 0 लिटर म्हटले तेव्हा त्यानं पेट्रोल दिलं नाही. तुम्ही त्याला -2 लिटर म्हटले तेव्हा त्यानं पेट्रोल दिलं नाही. बरोबर आहे ना. म्हणजे याचा अर्थ यांचा वापरच तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये मोजण्यासाठी झालेला नाही. दररोजच्या जीवनात तुमचा याचा वापर होत नाही. बरं, 1 लिटर म्हटला लगेच दिला, 2 लिटर म्हटले असते लगेच दिला असतं, 4 लिटर म्हटले असते लगेच दिला असतं. पण त्याला जर जेव्हा तुम्ही म्हटले -2 लिटर द्या, नाही देणार त्यानं. 0 लिटर द्या, नाही देणार त्यानं. बरोबर आहे ना. का? कारण त्याचा वापरच होत नाही व्यवहारामध्ये. बरोबर आहे की नाही. आता तुमच्यातले काही जण काय म्हणत असतील पहा पोरो, की सर याच्यात तर शून्याचा वापर झाला ना राव. 10 रुपयात 10 मध्ये नाही का 0? 10 मध्ये 0 नाही का? आहे ना. मग त्याचा वापर नाही का झाला? बाळांनो, तो 0 नाहीये, तो 10 आहे. मी तुम्हाला जर समजा 10 रुपये द्यायचे, मी जर तुम्हाला 1 रुपया दिला आणि 1 0 दिला तर जमतं काय? नाही ना जमत. -4 लिटर पेट्रोल. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा बाळांनो, ही एक संख्या, एक नंबर आहे, कंप्लीट नंबर आहे. याच्यामध्ये 0 सेपरेट नाही आहे, म्हणून याचा वापर होतोय. पण असा सेपरेट 0चा वापर होतो का? नाही. मग आपल्याला इथे काय म्हणता येईल की बाबा दररोजच्या जीवनामध्ये शून्याचा आणि दुसरी काय निगेटिव्ह नंबर्स म्हणजे काय ऋण संख्या यांचा वापर होत नाही. त्याच्यामुळं त्या नैसर्गिक संख्या नाहीत. आलं लक्षात? ओके. मग आपण इथे लिहिताना बरं पहिले हे लिहिलं का तुमचं? ओके, कंप्लीट झालं. चला मग मी आता पुढच्या पेजवरती काय लिहितो पहा. मला लिहू द्या, नंतर मग तुम्ही नोट करा. पहा, 0 आणि सर्व, मी इंग्लिश मध्ये लिहितो, नो टेन्शन घेऊ नका, नो प्रॉब्लेम. ओके. सर्व ऋण संख्या, बघा 0 आणि सर्व ऋण संख्या यांचा वापर दररोजच्या जीवनामध्ये मोजण्यासाठी होत नाही किंवा दररोजच्या जीवनामध्ये होत नाही. म्हणून 0 आणि सर्व ऋण संख्या निगेटिव्ह नंबर्स ह्या नैसर्गिक संख्या नाहीत. ह्या नैसर्गिक संख्या नाहीत. ओके, ह्या नैसर्गिक संख्या नाहीत. ठीक आहे. यस. डेमो क्लासला दिला होता. बरोबर आहे. राईट. काहींना याचा दिलता पेट्रोल पंपवाल्यांचा, काहींना मामाच्या घरी आंबे खायला गेलते म्हणून आंब्याचा दिलता. बरोबर आहे ना. यस. मग खाली एक सेंटेन्स लिहा बाळांनो. सर्व धनसंख्या ह्या परिमेय संख्या आहेत. सर्व धनसंख्या ह्या परिमेय संख्या आहेत. पाहता मी खाली इंग्लिश मध्ये लिहितो आता. धनसंख्या ह्या
परिमेय संख्या आहेत. परिमेय संख्या आहेत. राईट. ओके, परिमेय संख्या आहेत. सर्व धनसंख्या ह्या मध्ये मध्ये लोडिंग होते. कसं काय आज थोडासा प्रॉब्लेम आलाय बघा. म्हणजे नवोदयच्या बॅचला पण थोडासा आलता मधामध्ये लोडिंगचा म्हणजे हे होत होतं, थोडंसं असं बफरिंग झाल्यासारखं होत होतं. बरोबर आहे ना. हां, चला या. तर पहा आता 0 अँड ऑल निगेटिव्ह इंटीजर्स आर not used in our daily life. In our daily life, right? In our daily life for counting. So 0 and all negative integers. 0 and all negative integers are not natural number. Are not natural number. ठीक आहे. आर नॉट नॅचरल नंबर. मग एक पॉइंट खाली ऍड करा अजून. काय? ऑल पॉझिटिव्ह इंटीजर्स आर. इंटीजर म्हणा किंवा नंबर म्हणा. ऑल पॉझिटिव्ह इंटीजर्स आर किंवा पॉझिटिव्ह नंबर म्हणू शकता, इंटीजर म्हणू शकता. पॉझिटिव्ह इंटीजर्स आर नॅचरल नंबर. नॅचरल नंबर. ठीक आहे. हा, नोट करा. चलो चलो नोट करो फास्ट. झालं का बोला. डन. ओके, चलो भाई और बहनों, कंप्लीट. यस और नो? यस. तो नीचे आप ऐसा लिखोगे. देखो एग्जाम्पल, देखो एग्जाम्पल काय म्हणणार आपण. तर 0 तर येणार नाहीये, निगेटिव्ह येणार नाहीये, म्हणजे काय येणार मग? 1 येणार आहे. बरोबर आहे. काय? 1. मग पहा आता 1 2 3 4 डॅश अँड डॅश डॅश अँड डॅश डॅश अँड डॅश अप टू इनफायनाईट. मग आपण काय म्हणू शकतो? नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते आणि शेवट कुठं होतो तर सांगता येत नाही. बघा, नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होत असून शेवट मात्र सांगता येत नाही. एक एक्झाम्पल खाली ऍड करा आणि मग चला वरती. आता आपण याच्यामध्ये काही अजून पॉइंट लिहिणार आहे. ओके. स्मॉलेस्ट नॅचरल नंबर इज 1 बट लार्जेस्ट नॅचरल नंबर वी कांट से. ओके. यस. चलो, झालं का कंप्लीट? बर, आता पुढे पहा. एक ही सर्वात लहान, बघा, सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. ठीक आहे. एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. बर, पुढे याला आपण असं म्हणू शकतो 1 इज स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. 1 इज, इट इज स्मॉलेस्ट, किंवा असं लिहू शकतो स्मॉलेस्ट नॅचरल नंबर इज 1. स्मॉलेस्ट नॅचरल नंबर इक्वल्स टू 1. ओके. स्मॉलेस्ट नॅचरल नंबर 1. बर, आपण असंही म्हणू शकतो याला अजून. पहा, नैसर्गिक संख्यांची सुरुवात
नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होत असून 1 पासून होत असून नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होत असून शेवट मात्र सांगता येत नाही. शेवट मात्र सांगता येत नाही. शेवट मात्र सांगता येत नाही. ओके. नॅचरल नंबर्स स्टार्ट विथ natural number start with 1 but we can't say what is the end. We can't say end. right. end आपल्याला सांगता येणार नाही. इनफाइनाइट इमोजी. अरे वो मोजी, इधर आजी थोड़ा सा ध्यान दीजिए. हाँ ससुरा काहे लिखत है बे ऐसा. आई चलो ये बन गया आपका नेचुरल नंबर स्टार्ट विथ 1 बट वी कांट से व्हाट इज द एक्चुअल एंड. वी कांट से एंड ऑफ द नॅचरल नंबर्स. राइट. यस. ओके. चला क्लिअर झालं. हा 1 इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. 1 काय आहे, सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. बर मग आपण थोडक्यात असं लिहू शकतो का बाळांनो. पहा बरं. इन द शॉर्ट फॉर्म शॉर्टली नैसर्गिक संख्या. चलो नैसर्गिक संख्या इक्वल्स टू सर्व धन संख्या है ना. निगेटिव्ह येणार नाहीत, शून्य येणार नाही, म्हणजे काय येणार सर्व धन संख्या. नॅचरल नंबर्स इक्वल टू पहा नॅचरल नंबर इक्वल्स टू ऑल पॉझिटिव्ह इंटीजर. ऑल पॉझिटिव्ह इंटीजर्स म्हणा किंवा पॉझिटिव्ह नंबर म्हणा. ठीक है. चलो ए बन गया आपका शॉर्ट में है ना. इट इज कॉल्ड रिव्हिजन पॉइंट. याला म्हणायचं रिव्हिजन पॉइंट. म्हणजे काय, रिव्हिजन करताना काहीच वाचण्याची गरज नाही. वरचं फक्त काय करायचं, हा 8:30 ला क्लास संपणार आहे. काय करायचं, नैसर्गिक संख्या इक्वल टू काय म्हणायचं, सर्व धनसंख्या. बस संपलं. आलं लक्षात. येस ऑर नो. यस. चला एवढं नोट करा. मग आता याच्यावरती मी थोडेसे काही डीप पॉइंट घेणार आहे. आपण मागे नाही घेतले, जेव्हा बेसिक घेत होतो ना त्यावेळेस काही पॉइंट घेतलेले नव्हते. बरोबर आहे ना. पण इथं आपल्याला घ्यावं लागणार आहे. तर पहा म्हणून तुम्हाला म्हटलं की बाबा आपण इथे शिकवताना तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स का घ्यावं लागणार आहे, तर त्याचा भविष्यात फायदा होणार आहे आपल्याला. ठीक आहे. यस. नोट करा आणि डन बोलत चला. हिंदवी बेटा, अथर्व, मानसी, चलो महेश्वर, डन. ओके. चला कंप्लीट. डन. ओके. आता याच्यामध्ये बाळांनो मी काही पॉइंट लिहिणार आहे. पॉइंट फार महत्वाचे असणार आहेत. पहा काय पॉइंट आहेत. झालं का हे. ओके. आता पहिला पॉइंट बघा. थांबा. चलो फर्स्ट पॉइंट लिखेंगे. फर्स्ट पॉइंट ए और काहे नहीं सुनत है बे, इधर आओ. चलो पहला पॉइंट का है देख लो. ओके पहिला पॉइंट. हा फर्स्ट पॉइंट. आता याच्यामध्ये बाळांनो समजा तुम्हाला क्रमवार नैसर्गिक संख्या म्हणजे काय, ऍडजस्टंट नॅचरल नंबर म्हणजे काय, लगेच लागोपाठ येणारे, त्याला काय म्हणायचं, ऍडजस्टंट नॅचरल नंबर. आता बघा पॉइंट काय आहे पहा. कोणत्याही दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता हे कशासाठी आहे बाळांनो माहिती आहे, हे आपल्याला थेरॉटिकल जर क्वेश्चन आला ना तर हे लागतं बरं. थेरॉटिकल जर क्वेश्चन आला विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज द करेक्ट, आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे खालीलपैकी सत्य विधान कोणते. तर मग त्यासाठी असे विधान येऊ शकतात. कोणत्याही दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज,
कोणत्याही दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज नेहमी, बघा काय आहे, नैसर्गिक संख्याच असते, नैसर्गिक संख्याच असते. ओके, नेहमी नैसर्गिक संख्याच असते. कोणत्याही दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज नेहमी नैसर्गिक संख्याच असते. ठीक आहे. हा चला, श्रुती जॉईन झाली आहे का? श्रुती बेटा तू अजून जॉईन नाही झाली का बरं? झाली असतील तर तिला लगेच हाय मेसेज कर. हाँ, बेचैन हो रही है ससुरी, अरे काहे नहीं हमारा दोस्त जॉईन हुई ऐसा बोल रही हो, है ना. चला मग मी काय म्हणतोय पाहता, कोणत्याही दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज नेहमी काय असते, नैसर्गिक संख्याच असते. मग आपण काय म्हणू शकतो पाहता, ऍडजस्टंट असतील तरी चालतं बाळांनो, कोणत्याही. बरं, त्यात वर्ड काय दिलाय, कोणताही. ऍडजस्टंट वाला कन्सेप्ट, क्रमवारवाला कन्सेप्ट 4th नोट मध्ये असेल. चला या मग आता पहा, सम ऑफ एनी टू नॅचरल नंबर, सम ऑफ एनी टू नॅचरल नंबर इज ऑलवेज नॅचरल नंबर. म्हणजे काय, नैसर्गिक संख्यांची बेरीज, काय, कोणत्याही दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज ही नेहमी काय असणार आहे, तर ही नेहमी नैसर्गिक संख्याच असणार आहे. ही नेहमी नैसर्गिक संख्याच असणार आहे. उदाहरण घेऊन पाहता, यस, समजा मी असं घेतलं 3 काय आहे, नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या. 4 काय आहे, नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या. यांची सम केली तर सम पण काय आहे, नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या. ठीक आहे. एक्झाम्पल लिहित चला जा तुम्ही सोबत सोबत. चला, प्रांजल जॉईन झाली आहे का? हा, हो द्या, झाली ना. आता ज्यांना क्लास करायचे बाळांनो ते जॉईन झालेच असतील ना. हा मग महाराज कंप्लीट आहे की? ओके, डन. चलो नेक्स्ट वन. आता ही पहिली नोट काय बाळांनो पहा, कोणत्याही दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज नेहमी नैसर्गिक संख्याच असते. त्यानं जर म्हटलं विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज द करेक्ट स्टेटमेंट, सम ऑफ एनी टू नॅचरल नंबर इज ऑलवेज अ नॅचरल नंबर, हे करेक्ट आहे का? तर आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे. हो, ते करेक्ट आहे. ठीक आहे, यस. ओके, चला मग आता पुढे पहा, दुसरा पॉइंट काय आहे बघा बाळांनो. पॉइंट नंबर 2, कोणत्याही दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार, नैसर्गिक संख्यांचा गुणाकार, कोणत्याही दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार नेहमी ऑलवेज काय असतो, नैसर्गिक संख्याच असतो, नैसर्गिक संख्याच असतो. इम्पॉर्टंट पॉइंट आहेत बरे. थिअरॉटिकल पॉइंट म्हणजे फार महत्वाचे असतात. प्रॉब्लेम मध्ये तरी तुम्ही कॅल्क्युलेशन करून काहीतरी करून आन्सर आणसाल, पण इथं आपल्याला काही हे नाही करता येणार. इथे आपल्याला काय तर सेंटेन्स करेक्ट आहे की नाही फायनली ओळखावंच लागणार आहे. ठीक आहे, मग आता इथं असं लिहू शकतो आपण, प्रोडक्ट ऑफ, प्रोडक्ट म्हणजे काय बाळांनो, गुणाकार, मल्टिप्लिकेशन. ओके, हा, मल्टिप्लिकेशन. चलो, हा, प्रोडक्ट ऑफ एनी टू नॅचरल नंबर, एनी टू नॅचरल नंबर, एनी टू नॅचरल नंबर इज ऑलवेज नॅचरल नंबर. मी एक्झाम्पल घेतो बघा आता, ऑलवेज नॅचरल नंबर. ठीक आहे, ऑलवेज नॅचरल नंबर.
बर, मग आता एक्झाम्पल पहा. समजा आपण 7 घेतलं. 7 काय आहे? नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या. 8 घेतलं. 8 काय आहे? नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या. यांचं प्रोडक्ट घेतलं तर काय आलं? 56. 56 काय आहे? नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या. ठीक आहे, हे काय आहे? नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या. झालंय? ओके, क्लिअर? हा, बघा काय म्हटलं. हा, श्रुती आली का? ओके, चलो चलो, आली बघा, आली. वेळेवर येत राही की जरा. मग तिला असा घास उतरणार चाललाय मानसीचा आतमध्ये. कामून आली नाही, कामून आली नाही म्हणते, हे की नाही? हा, एवढा वेळ. मग आता गेली असन कुठं बिचारी, शाळेतून आल्यानंतर फिरायला, शॉपिंगला, है की नाही? चला, झालंय? ओके, हा दुसरा पॉइंट. आता इम्पॉर्टंट आहे बघा तिसरा पॉइंट. व्हाय? बघा ना सेंटेन्स काय हो, तिसरा पॉइंट काय बघा. चला, प्रोडक्ट ऑफ एनी टू नॅचरल नंबर इज ऑलवेज नॅचरल नंबर. सम ऑफ एनी टू नॅचरल नंबर इज ऑलवेज नॅचरल नंबर. अँड थर्ड वन बघा. आता डन डन, सगळ्यांचं डन झालं का? उशिरा आलेले, लवकर आलेले? ओके, चलो माई और बहनों ध्यान दो इधर. इंपॉर्टेंट पॉइंट हम लिखने जा रहे हैं. तीसरा पॉइंट है, और ये तीसरा पॉइंट क्या कहता है देख लो. तीसरा पॉइंट ये कहता है कोणत्याही दोन बघा, कोणत्याही दोन नैसर्गिक संख्यांची वजाबाकी. नैसर्गिक संख्यांची वजाबाकी. नैसर्गिक संख्यांची वजाबाकी नेहमी, ओ नो, नेहमी नैसर्गिक संख्याच असेल. नैसर्गिक संख्या असेल. नैसर्गिक संख्याच असेल असे सांगता येत नाही. असे सांगता येत नाही. नक्का सांगू म्हणाव मग. नोट कसं वय? नोट लिखोगे तो नोट मिलेगा. ये ध्यान में रखनो. क्या ध्यान में रख लो? दीदीनं क्लासला नेला होता. दुसरा मोबाईल नाही का घरी? ओ, दुसरा मोबाईल नाही का घरी? येस ऑर नो? तर त्यामध्ये तुम्ही लेक्चर अटेंड करायचं ना. पप्पाचा असेल, कोणताही असेल दुसरा, है ना, तर त्यामध्ये लेक्चर अटेंड करायचं. यस, पप्पाचा असेल त्याच्यामध्ये तुम्ही लेक्चर अटेंड करू शकता. आता याला काय म्हणायचं? देखो ई ससुरा का कहता है, बहुत ही डेंजर वा कहता है. ई का कहता है? देखो, वजाबाकी म्हणजे काय? सबट्रॅक्शन. बरोबर आहे? इथे लिहूत, सबट्रॅक्शन ऑफ एनी टू नॅचरल नंबर. ओ नो, गंदी बात. सबट्रॅक्शन ऑफ एनी टू नॅचरल नंबर. एनी टू नॅचरल नंबर. सबट्रॅक्शन ऑफ एनी टू नॅचरल नंबर इज ऑलवेज म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. काय म्हणता येईल आपल्याला? मे बी. नॅचरल नंबर असू पण शकतंय, नसू पण शकतंय. मे बीचा अर्थ काय होतो? असू पण शकतंय, नसू पण शकतंय, है ना. तर आपण म्हणू शकतो बघा, सबट्रॅक्शन ऑफ एनी टू नॅचरल नंबर मे बी इज, मे बी बघा, मे बी नॅचरल नंबर. आता बाळांनो याचा अर्थ समजून घ्या. म्हणजे काय? मे बी नॅचरल नंबर असू पण शकते आणि नसू पण शकते. ठीक आहे. बुक अजून घेतलेले नाही. बरं ठीक आहे, चालते सांगतो. सांगेल 2000. आपण आता 27 ची एक्झाम देतोय. 2027, 2027. मार्केटमध्ये जर बुक आले असतील 27 वाले तर घेऊ शकता. पण थांबा 2 दिवस, आलेत का आपण चेक करूत, मग सांगेन तुम्हाला मी. राईट? आले? ओके.
काय म्हटलं, सबट्रॅक्शन ऑफ एनी टू नॅचरल नंबर इज मे बी नॅचरल नंबर, असू पण शकते. चला मी उदाहरण सांगतो तुम्हाला, बघा आता पहा उदाहरण लक्षात घ्या. काय पहा, समजा असं लिहिलं पहिलं उदाहरण, 7 हे काय आहे, हे तर नॅचरल नंबर हाय, हाय का नाही, हाय. 2 नॅचरल नंबर हाय का नाही, हाय. बर, यांची करा सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शन केली तर काय आली, 5. 5 नॅचरल नंबर हाय का नाही, हाय. बरोबर आहे, यस. मग आली ना इथं नॅचरल नंबर आली. बरोबर है कि नहीं, ओके. अब हमका ऐसा बताओ, देखो या इकडं, अरे चलो लिखो लिखो, बहुत मुस्कुरा रहे, ये मानसी मुस्कुरा रही है, और कौन कौन मुस्कुरा रहे बे, हाय ससुनिया काहे इतना फुदक फुदक के हंस रही है। चलो इधर आओ, ध्यान दो। अब देखो ये बन गया आपका छो, छो का है, तो छो है नाचुरल नंबर, का है नाचुरल नंबर, का है वो नाचुरल नंबर, बरोबर है। अब 10 का है, वो 10 भी ससुरा नाचुरल नंबर है, ये भी नेचुरल नंबर है। अब हमका इसमें क्या करना है, सबट्रैक्शन करना है। तो ई का हम अगर सबट्रैक्शन करें तो ई बन गया आपका -4। हाँ बर, नाही मग मी सांगलो ना एक्झाम्पल, बघ ना आता, अरे ऊ सिद्धांत महाराज. बर, चालेल चालेल. गेल्या वर्षीचं ज्यांच्याकडे बुक असेल त्यांनी नवीन घेऊ नका. 2026 बुक ज्यांच्याकडे आहे त्यांनी नवीन घेऊ नका, नो प्रॉब्लेम. ओके, राहतो काय विषय, त्या बुक मध्ये जर समजा त्या ऑथरनं 2026 चा पेपर ऍड केला तर ते फायद्याचं आहे, अदरवाईज ते फायद्याचं नाही. ओल्ड इज द बेस्ट. ओके, आणि नवीन जरी ऍड केलेला असेल तर टेन्शन घेऊ नका. त्या एका पेपरसाठी आपण नवीन बुक घेऊ नका. त्या पेपरचं विश्लेषणाचा व्हिडिओ आपण आपल्या ऍपमध्ये देणार आहे, त्याच्यामुळे नवीन बुक घेण्याची गरज नाही. ठीक है, बर इधर या, इधर आओ. ये का हो गया, छो नैसर्गिक संख्या नेचुरल नंबर, 10 भी का है नेचुरल नंबर, है कि नहीं। अब ई का सब्ट्रैक्शन करे तो ई बन गया -4। अब हमका ई बताओ, ई माइनस ससुरा नेचुरल नंबर नहीं हो सकता, काहे नहीं हो सकता, अभी तो पहले बोला यार। का पेट्रोल वाले के पास गए, उनको बोले हम -2 लीटर हमको पेट्रोल दे, तो उसने नहीं दिया, तो इसका मतलब इसका यूज नहीं होता है। तो -4 ये नेचुरल नंबर नहीं है, नैसर्गिक संख्या नाही, नैसर्गिक संख्या नाही. म्हणजे काय, कही कही असतंय, कही कही नसतंय. काय हे बघा, यांची वजाबाकी कही कही नॅचरल नंबर असते, कही कही नसते, बरोबर आहे. मग म्हणून तर ते सेंटेन्स काय लिहिलं आपण, मे बी. काय लिहिलं, मे बी. अरे कहा लोडिंग हो रहा बे, नाही हो रहा. अच्छा, माझं पण सोडून झालं. आणि मग नवीन का आहे, तेच आहे मार्केटमध्ये पुस्तक. नो लोडिंग, ऑल क्लियर, बरोबर है का। अरे ससुरो बताओ ये करेक्ट है, हम जो कह रहे सही है, तो फिर अगला पॉइंट लिखे। आप बताओ मेरे को फोर्थ वाला पॉइंट क्या होगा। आता तुमच्यातले काही जण म्हणत असतील सर 2 संख्यांचा भागाकार हा नेहमी नैसर्गिक संख्या असतो, असं नाही का म्हणता येणार। नाही, भागाकाराच्या बाबतीत का नाही म्हणता येणार आपल्याला, कारण भागाकारामध्ये आपल्याला डेसिमल पॉइंट मध्ये आन्सर येऊ शकतं ना, पॉइंट मध्ये। हे बघा एक इझी एक्झाम्पल हा पहा, समजा 12 डिवायडेड बाय काय केलं आपण, समजा 5 घेतलं। ओके, 5 2 जा 10, रिमेनिंग 2 टू बिकम 20, 5 4 जा 20, 2.4 आलं। मग मला सांगा हे 2.4 जे आहे काय, 2.4 हे पॉइंट मध्ये आलं ना, होय हे पॉइंट मध्ये आलं की नाही। मग पॉइंट मध्ये आपण त्याला नाही घेणार, त्याच्यामुळं आपल्याला कधी ते सेंटेन्स पण येणार नाही पॉइंट वालं। आपल्याला काय येणार, ऍडिशन म्हणजे बेरीज, सम, त्याच्यानंतर काय येणार डिफरन्स आणि मल्टिप्लिकेशन 3। मग चौथा पॉइंट काय आहे, अरे सेगाववाले चौथा पॉइंट काय आहे सांगा ना मला। आता चौथा पॉइंट काय है देख लो। चलो ये हो गया आपका डन, सारे ससुरी लिख के, ओके ससुरिया लिखी कि नहीं लिखी, अरे वो ससुरिया लिखे, ओके। चलो अब हम आपको फोर्थ वाला पॉइंट बता रहे हैं। ये देखो का होता है फोर्थ वाला पॉइंट, तू कोणत्या स्कूल मध्ये आहेस, अयो 2.4 कसं आलं होई, हे बघा
अरे रेसिडेंसी वाले इधर इधर ध्यान दो, देख लो पहा आता 5 दुने 10, 5 टू जा 10, रिमेनिंग 2 बिकम 20, मग 5 4 जा 5 चौक 20, यस तो ये बन गया आपका 2.4, ऐसा आया था। ठीक है, चलो फिर रेसिडेंशियल वाले इधर ध्यान दो। रेसिडेन्शियल वाले म्हणजे याचा अर्थ गेल्या वर्षी, आता तुम्ही 6वीला की 5वीला नाही, बरोबर आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्ही 4थीला असणार आहे महाराष्ट्र बालकला, कारण महाराष्ट्र बालकचे अहिल्यानगर मधल्या महाराष्ट्र बालकची जी आपली स्कूल आहे तर त्याचे भरपूर विद्यार्थी आहेत आपल्याकडे, खूप विद्यार्थी जॉईन आहेत महाराष्ट्र बालकचे। पुढच्या वर्षी ते रेसिडेन्शियलला जाणार। चलो फिर आ जाओ इधर, चौथा पॉइंट काय बघा, महत्वाचं आहे। आता बाळांनो क्रमवार म्हणजे काय रे? ऍडजस्टंट म्हणजे काय? लगेच लागून आलेली संख्या, बाजूची संख्या, त्याला काय म्हणायचं? क्रमवार, बरोबर आहे, त्याला काय म्हणायचं? क्रमवार, त्याला ऍडजस्टंट म्हणा किंवा क्रमवार म्हणा। पहा आता कोणत्याही दोन क्रमवार, बघा कोणत्याही दोन क्रमवार, हा पॉइंट मी घेतलेला नव्हता मागच्या वेळेस, म्हणजे बेसिक सांगताना, कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक, नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक, बरं मी तुम्हाला अगोदर एक एक्झाम्पल देतो। वर्गातील फरक हा त्यांच्या बेरजे इतका असतो। आता मी 5वीला 4थीला हे वाक्य नाही घेत बाळांनो तिथे, कारण त्यांना ते थोडंसं जास्त होऊन जाईल ना, पण पुढच्या वर्षी तुम्हाला 8वी आहे, आता 7वीला आहे, तुम्हाला लागतं हे वाक्य। पहा, फरक हा त्यांच्या बेरजे इतका असतो, त्यांच्या बेरजे इतका असतो, त्यांच्या बेरजे इतका असतो। ठीक आहे, बघा आता एक इंग्लिश मध्ये सेंटेन्स लिहितो, मग तुम्हाला एक एक्झाम्पल देतो। पहा आता काय म्हणायचं बघा, डिफरन्स बिटवीन एनी टू नॅचरल नंबर इज, सॉरी, डिफरन्स ऑफ स्क्वेअर बिटवीन एनी टू नॅचरल नंबर, महत्वाचा असा आहे, पहा मी पूर्ण लिहितो, डिफरन्स ऑफ स्क्वेअर, डिफरन्स बिटवीन एनी टू नॅचरल नंबर स्क्वेअर म्हणू शकता, किंवा डिफरन्स ऑफ स्क्वेअर ऑफ, इथं पहा, डिफरन्स ऑफ स्क्वेअर बिटवीन एनी टू ऍडजसंट वर्ड महत्वाचा आहे, एनी टू ऍडजसंट, ऍडजसंट म्हणजे काय? बाजूचाच, लागून आलेला, ऍडजसंट नॅचरल नंबर, नॅचरल नंबर, बघा काय, डिफरन्स ऑफ स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर मधला डिफरन्स ऑफ, बिटवीन एनी टू ऍडजसंट नॅचरल नंबर इज इक्वल टू सम ऑफ दीज नंबर, किंवा सम ऑफ द नंबर डायरेक्ट म्हणू शकतो, सम ऑफ दीज नंबर म्हणा किंवा डायरेक्ट नंबर म्हणा। ओके, आता एक एक्झाम्पल पहा बाळांनो, लक्षात घ्या। मी जर समजा तुम्हाला म्हटलं बघा 62 घेऊत का? बरं, 62 याचा स्क्वेअर आणि 61 याचा स्क्वेअर, या दोघांचा स्क्वेअर करा आणि त्याच्यातला फरक सांगा मला काय असेल। तुम्ही म्हणसाल सर एवढं मोठं कुठं असतंय भाई, एवढा मोठा कुठं वर्ग आम्ही पाठ करतोय काय, हाय याचं उत्तर कसं काय येणार, काय बी सांगायला तुम्ही, असं म्हणणार ना। अरे इकडे लक्ष द्या रे, पहा आता काय म्हटलं त्यानं की 62चा वर्ग मायनस 61चा वर्ग ह्याच्यातला फरक किती आला। चलो मेरे को बताओ का होगा इसका आंसर। आरा बहुत इजी है, बहुत इजी है। असं किती मोठा असू शकते, तुम्ही म्हणसाल सर मग 62चा वर्ग मला येत नाही, मग मी काय करू, मग मी काय सोडून देऊ का प्रश्न? नाही सोडून द्यायचा, काय करायचं मग? बघा आता ये जुगाड है, जुगाड का जुगाड है देख लो। आता मला सांगा ह्या दोन क्रमवार, हे बघा उजळणी लिहिली मी, टेबल लिहिला 61, 62, 63, 64, मग बाळांनो ह्या ऍडजस्टंट झाल्या की नाही बाजूबाजूला? अरे कुठं लोडिंग होतंय, बाजूबाजूला आहे, बरोबर आहे।
मग 2 ह्या बाजूबाजूला येतात, यांचा वर्ग करायचा आणि यांचा वर्ग करायचा आणि मग त्यांची वजाबाकी घ्यायची, असं आहे ना. अब जुगाड़ देखो क्या है। सोहम महाराज तुम क्या करे, हाँ तुम क्या करे, कैलकुलेशन करे या इसका स्क्वेअर निकाल के डिफरन्स ले, हाँ ये भी हम महत्वाचं आहे. पहा आता काय महत्वाचे बाळांनो याच्यामध्ये, 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक काय असतो, त्यांच्या बेरजे इतका असतो. मग याचं उत्तर काय येणार आहे, तर याचं उत्तर येणार आहे यांची बेरीज. संपला विषय. मग या दोघांची बेरीज काय ते बाळांनो, 62 + 61, उत्तर काय आलं 123. करेक्ट. किती मोठी संख्या असू द्या, फक्त त्यांची बेरीज करा, है ना. समजा तुम्ही म्हटले काय की सर 100 बघा 153 याचा स्क्वेअर मायनस 152 याचा स्क्वेअर, आणि सांगा बरं याच्यातलं मग काय येतंय. आता एवढं मोठं सांगा बरं, हे लास्ट पॉइंट आहे आपला. हा झाल्यानंतर आपल्याला मग नवीन हेडिंग लिहायचं काय, पूर्ण संख्या होल नंबर्स. ओके. ओ माय गॉड, चलो माझं करेक्ट आलंय. बरं आता सांगा ना मग काय येतं. आता हे घ्या बरं, किती आहे ते 153 152 153 आणि 152. अयो एवढ्याचा नंबर करायचा आहे होई, आणि एवढ्याचा नंबर कुठे येतोय होय म्हणावा मला, आम्ही तर 7वीलाच आहे. मग आम्ही जेव्हा PhD ला जाईन ना मग तेव्हा सांगेन म्हणावं. बघा बरं कसे उत्तर आले, सेकंदात उत्तर आले का नाही, वर्ग काढायची गरज पडली का नाही. मग परीक्षेला जर आपल्याला असं दिसलं, असा गुदगुल्या झाल्या पाहिजे आतमध्ये, का, कारण मला येतंय. कोणालाच येईना, मला येतंय. काय येतंय, कारण आम्ही शिकलो म्हणा आहे. बरोबर आहे की नाही. शाबास. ए बेटा तू काय केलं, 303 नाही माय. पहा आता 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक काय म्हटलं, डिफरन्स ऑफ स्क्वेअर बिटवीन एनी टू नॅचरल ऍडजस्टंट नॅचरल नंबर इज इक्वल टू सम ऑफ दीज नंबर. मग या दोघांची सम काय येते, तर 153 आणि 152 याचे उत्तर येत आहे 305. काय येत आहे, 305 येत आहे. मग उत्तर काय आलं 305. नाही नाही, थोडीशी मिस्टेक हुई होगी उनसे. हाँ शर शाले 8 वाजले, तू ये घरी कलच ध्यान आहे, शाले 8 वाजले. चला झालं का, कंप्लीट. हे आहे बघा नैसर्गिक संख्या, किती मोठा आहे आणि किती बेस्ट आहे बघा. सगळे पॉइंट आपले क्लिअर झाले. आणि मग याच्यावरती प्रॉब्लेम असतात पुढे, काय एकूण नैसर्गिक संख्या किती, त्यांची बेरीज किती, हे असे प्रॉब्लेम असतात. ते प्रॉब्लेम झाले हे थिअरॉटिकल. मोर एग्जाम्पल, अरे का बात करे, ले लो मोर ले लो, लांडगा ले लो, कोल्हा ले लो, वाघ ले लो, कौन सा भी ले लो. अब हम ऐसा दिखेंगे, इसमें ऐसा लिखेंगे, ये देखो 35 ई का बन गया स्क्वेयर माइनस 34 ई का बन गया स्क्वेयर, दोनों का डिफरेंस करेंगे तो क्या आएगा आंसर. चलो चलो चलो. हा ए बाळानो, कमेंट करताना एखाद्याचं जर मिस्टेक झाली तर त्याला म्हणायचं ना, का, कारण टायपिंग करताना काय होतं, एखाद वेळेस मिस्टेक होते, मग ते आपल्याला एडिट करता येत नाही ना. एकदा कमेंट गेली, बंदुकीतून गोळी सुटली, त्याच्यामुळं तसं म्हणायचं ना कोणाला जर एखाद्याचं काही रॉंग झालं तर. पहा, तर यांचा स्क्वेअर करा, यांचा स्क्वेअर करा आणि त्यांचा फरक घ्या, डिफरन्स घ्या. तर तो काय येणार आहे, या दोघांची बेरीज सम किती येते 69. ये बन गया आपका आंसर. जुगाड, इसको का बोलते, जुगाड. यस ओके. चला मग थांबू तिथे. बर चला आता बाळांनो, परत एकदा तुम्हाला सूचना, जेवढे तुमचे वर्गातले मित्र असतील त्या सगळ्यांना काय करायचं, स्कॉलरशिपची एक्झाम तर द्यायची है ना, सगळ्यांनी एक्झाम द्यायची. बरोबर आहे. आणि आता आपलं आजचं लेक्चर जसं झालं ना, आता हे कंटिन्यू इथून पुढे लेक्चर असेच होणार आहेत. बरोबर आहे. तुम्ही डेलीचा अभ्यास करा आणि जसा तुमचा इकडे सिलेबस होतो तसं डेली तुम्ही तेवढं रिव्हिजन करत चला, त्याच्यावरती प्रॅक्टिस करत चला. तुमचा एकही पॉईंट मागे राहणार नाही. आपल्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे. काय घ्यायचंय, आउट ऑफ मार्क घ्यायचे. मार्क गेलाच नाही पाहिजे, एवढं सोपं राहतंय. पण अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण अभ्यास कंप्लीट करायचा आहे. ओके. चला तुमच्या मित्रांना पण सांगा, बेस्ट आहे बाळांनो, ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी इज दिस अकॅडमी इज ऑलवेज एव्हरग्रीन अकॅडमी. इट इज इन अवर महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगली सर्वोत्कृष्ट आहे. का, कारण तुम्हाला प्रॉपर बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचं इन बायलँग्वेज म्हणजे दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला इथे शिकवल्या जातं. मग तुम्ही मराठी मीडियमचे असो का इंग्लिश मीडियमचे असो. ओके चला डन. यस ओके चलो. स्वीट ड्रीम.
गुड नाईट म्हणायचं नाही का अगोदर? मग चला, गुड नाईट, स्वीट ड्रीम. काही जण डायरेक्ट झोपायलेत बघा जागेवरच. सांगेल, बुकचं सांगेल मी, जुनं असेल तर घेऊ नका. ओके, चलो डन बेटा, डन. ओके, बाय, गुड नाईट.